या ठिकाणी भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय, काय नेमकी मागणी करता या आंदोलनात? रमी, चड्डी, छूचा गँग यांची हकालपट्टी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहर, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र करते। या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची भरती केलेली आहे। ती भरतीची हकालपट्टी त्वरित करावी अशी मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही मागणी करतोय। अशा कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांबरोबर यांना काम कसं करता येतंय, पंतप्रधान त्यांना भेट कशी काय देत आहेत? एवढा भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये माजलाय, बोकाळलाय, तो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधी झाला नव्हता। हा भ्रष्टाचार आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी त्वरित करा। हनी ट्रॅपमध्ये अडकलेला मंत्री या ठिकाणी राज्य करतोय। अघोरी विद्या जी टीव्हीवर बोकासपणे दिसते अशा मंत्र्याला अभय दिलं जातं। जो मंत्री परिवहन खात्याचा कारभार सांभाळतो तो भ्रष्टाचार करतोय। ज्या समाज कल्याण मंत्र्याच्या पैशांच्या बॅगा दिसत आहेत सिगरेट ओढताना, गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो। असले कलंकित मंत्री का ठेवले या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये? त्यांची त्वरित हकालपट्टी करा अशी आमची मागणी। मुख्यमंत्र्यांचा अपयश वाटते की त्यांचं या सगळ्या मंत्र्यांकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय? मुख्यमंत्री हतबल झालेत असं वाटतंय। तीन पक्षाचं सरकार चालवताना त्यांची भंबेरी उडाली आहे। 3 पक्षाचं सरकार महाविकास आघाडीचं चालवलं होतं ते फक्त माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी। अशा प्रकारे 3 पक्षांना बरोबर घेऊन जाणं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जमेनासं झालंय। ते हतबल झालेत। महाराष्ट्राचा विकास थांबलाय, जनतेचा विकास थांबलाय। आम्हाला महाराष्ट्राचा आणि जनतेचा विकास अपेक्षित आहे। मंत्र्यांचा विकास अजिबात मान्य नाही। जो मंत्री स्वतःची तुंबडी भरतोय, स्वतःचं घर भरतोय आणि स्वतःचा परिवार मोठा करतोय, असले कलंकित मंत्री, भ्रष्टाचारी मंत्री मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे।